काय झालं सोहम? काहीच नाही. कुठे काय? मग असा का बसलायस? काही नाही, जरा विचार करत होतो. तर खरं सांगू का तुला, मी ना जेव्हा युरोपमध्ये होतो ना, तेव्हा मी कुठलीही ट्यून ऐकली ना तरी मला तुझाच आवाज इमॅजिन व्हायचा त्यात. आणि मग मला असं वाटायचं की एखादं गाणं लिहून तुझ्याकडून गाऊन घ्यायचं. आणि मी कित्येकदा तुला सांगण्याचा प्रयत्न पण केला, पण त्याचं काही झालंच नाही. तर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की तू गाण्याच्या बाबतीत ना नेहमी निरुत्साहीच असतेस. आणि आता काय, मला कितीही ट्यून सुचल्या तरी मी तुझ्याकडून गाणं गाऊन घेऊच शकत नाही ना. याचाच विचार करत होतो. मी समजू शकते सोहम. अरे मला पण वाईट वाटतं या गोष्टीचं, पण मला नाही गायचंय गाणं. आणि हा निर्णय घेतला आता मी. आणि आता का एकदा मी कमजोर पडले ना तर मी कधीच पुढे नाही जाऊ शकणार. मी घेतलेल्या निर्णयापासून मला नाही घ्यायची आहे माघार. मला कंटाळा आलाय रे या सगळ्याचा. मला नाही गायचंय गाणं. पण का? अगं तारा, मला ना तुझं रिझनच कळत नाही. एक ठोस कारण दे ना मला तू. म्हणजे मला मान्य आहे की तुला मॉडेलिंग करायचं, ऍक्टिंग करायचं आहे. मी त्याला तुला नाही म्हणतच नाहीये. अगं कित्येक असे सेलिब्रिटीज आहेत जे ऍक्टिंग करतात, मॉडेलिंग करतात आणि गाणं पण गातात. आणि थारा, तुला जे फेम मिळालंय ना, त्या फेमसाठी लोक काही करायला तयार असतात. आणि तू हे सगळं सोडायचं म्हणतेस? खरं कारण सांगू? खरंच खरं सांग. कसं आहे ना सोहम, ज्यासाठी लोकांनी मला ओळखावं त्यासाठी मला माझी ओळख नव्याने तयार करावी लागेल. कारण आता जी काही ओळख आहे ना ती माझ्या मम्मामुळे आहे, माझ्या घराण्यामुळे आहे. ती माझी नाही आहे स्वतःची. त्यामुळे मला शून्यातून माझी ओळख तयार करायची आहे. आणि यासाठी मला तुझी साथ हवी आहे. मी तुझ्याबरोबर कायमच आहे तारा. बरं, आपण एक काम करू, उद्याच जाऊन त्या प्रोड्युसरला भेटू ना. खरंच? खरंच. थँक्यू सो मच सोहम. वेलकम. परफेक्ट. हे घ्या. नाही ते राहू दे, तू इथे बस, इथे बस. अहो काय करतात? बस घे जरा. हा. इथे का बसवलं? मी तुला इथे का बसू म्हणजे? ते कशासाठी आहे? योगा मॅट आहे. योगावर बसल्यानं तर काय होतं, योगासनं करायची असतात. मी करणार आहे योगा. मला नाही जमत असलं काही. मी शिकवीन तुला. मला येतं. तुम्हाला येतं? मला जुदो, कराटे, योगासनाचं तोंड पाठ येतं. कसं काय सांगा? ऑनलाईन बघून शिकवता तुला 2 मिनिटात. एकदम सिंपल. मला नाही करायचं. निगेटिव्ह काही बोलायचं नाही. पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. हे पहिलं एकदम सिंपल. नाही, मला नाही. हे बघ असे हात ठेवायचे आणि मग दीर्घ श्वास घ्यायचा. सोडा. घेताय का? श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास सोडा. अगं सावली, कशाला घड्या घालतेस तू? काय करताय तुम्ही? कशाला घड्या घालतेस? आई फाडणारच आहे. दुपटी शिवणार ना आई. फाडणारे म्हणजे कसेही नेऊन द्यायचे? घडी घालायला नको? ऐक, आपण नको द्यायला कपडे. का? कारण या कपड्यांपासून राजकुमार दादाच्या बाळासाठी दुपटी शिवणार आहे ती. हो काय? मग जेव्हा आपल्याला बाळ होईल तेव्हा दुपटी शिवायला कपडेच नाही राहणार ना. हा, काय लाजते माझी बायको देवा. कसं असतं ना आयुष्य, घरात एक नवीन पाहुणा येणार आहे म्हटल्यावर सगळे असे आनंदात आहेत. त्याच्या स्वागतासाठी असे तयार बसलेत सगळे. एका बाळाच्या येण्याने जर एवढा आनंद होत असेल तर जेव्हा दुसरं बाळ येईल तेव्हा किती आनंद होईल त्यांना. मग तुला डबल आनंद नाही द्यायचा आहे घरच्यांना? हो. मग ती माझी एकट्याची जबाबदारी आहे काय? मी स्वतः प्रेग्नेंट होऊ? बसा. काही सुचतं तुम्हाला? काय सुचतंय म्हणे. घ्या, ह्यांचीच कमी होती. अरे तो बुबलू मध्ये करायचा, आता देवा भाऊ मध्ये करतोय. तुझ्या घरच्यांना ना मी
उचल उचल, काहीतरी महत्वाचं असेल तर लोकेशन वगैरे पाठवलं असेल. बोला देवा भाऊ. हो का? बरं मी बघते. अहो त्यांनी काहीतरी पाठवलंय. हे लोकेशन मला माहिती आहे सावली. आजच जातो मी इथे. नाही, मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार. मी पण येईन तुमच्यासोबत. मग किरण आणि बबलूला पण घेऊन जाऊ. चालेल. अरे करा म्हणणं सोपं आहे, जमायचं कसं? आता हे विचित्र आकार आहेत सगळे. सरळ असतं तर जमलं असतं ना. आता हे कापणार कसं? तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला हे काम दिलंय. काम दिलं नाही, कामाला लावलंय तिलोत्तमा मॅडमनी. हे ना साधं सोपं असतं ना कापायचं तर जमलं असतं. पण आता हे चित्र विचित्र आकार कसे कापायचे? राजकुमार लहान होता ना तेव्हा हे सगळं जमायचं. आता जरा वय झालं. मी मदत करू का तुमची? हो करशील प्लीज. बाबा एक विचारू? हा विचार ना. कार्यक्रमानंतर तुम्ही काही बोलला नाहीत. कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम? अगं छानच झाला की. आता एवढा संगीताचा वारसा आला आपल्याकडे, त्यात काय प्रॉब्लेम? काही पाहिलं तुम्ही? पाहिलं? काय पाहिलं? कशाविषयी बोलतेस तू? म्हणजे कार्यक्रमात तुम्हाला काही खटकलं नाही ना? नाही असं तर काहीच नाही. आणि खरं सांगू का, तेवढ्यात तो सारंगचा फोन आला ना, त्यात बिझी होतो मी. त्यामुळे माझं लक्षच नव्हतं. आणि तसंही खटकण्यासारखं काहीच दिसलं नाही मला. नक्की? अगं त्यात नक्की काय आता? हे काय चाललंय? तू का मदत करतेस उगाच? तुम्ही बसायचं. काय चाललंय तुमचं? अहो तिलोत्तमा मॅडम, त्यांना ते जमत नव्हतं, त्यामुळे मीच म्हणाले मी मदत करू का? अगं आता गेलं तासभर हे सगळं करतोय मी, ते काही होत नाहीये नीट, म्हणून मी तिला म्हटलं जरा मदत कर. पण मी काय म्हणते, घाई काय आहे? बाळ याला खूप महिने आहेत ना अजून. मग आणि हो, उगाच कोणाची मदत घेऊ नका. हे काम आजी आणि आजोबांनी करायचंय. तू प्लीज हेल्प नको करूस. हा तिलोत्तमा मॅडम, मी आमचे जुने धुतलेले कपडे आणून दिलेत तुम्हाला, ते बघा. अरे वा, बरं केलंस, बरं केलंस. मोठं काम केलंस माझं तू. मी येते. तसं नाही हो, ऐका ना. असं नाही करायचं, मी सांगते. ऐका 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 जरा. हे ना सगळं वाकडं होतं. मग थांबा थांबा, परत पहिल्यापासून सुरू करा. परत पहिल्यापासून. ठीक आहे, हे इथे ठेवूया.